जय महाराष्ट्र मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी तुमच्या सर्वांचा लाडका डेमो किंग निलेश शेट्टी. तर पुन्हा एकदा तुमचे सरचे असे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. चला मग बघूया आजच्या घडामोडी. नेहमीप्रमाणे मी आणि प्रशांत चाललो होतो आमच्या कामासाठी. जाता जाता महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि मग गेलो पुढे आलो. प्रशांत शेट म्हणलं, भावाला भूक लागली, आता काय करायचं. मस्त गेलो अण्णाकडे. अण्णाला म्हणलं, अण्णा एकदम आहे ना खतरनाक असं गरम आहे ना, आम्हाला आहे ना मस्त की मेंदूवडा दे बरं भावा खायला. अण्णाने मेंदूवडा दिला. आम्ही मेंदूवडाचा मस्त की आनंद घेतला मित्रांनो आणि निघालो पुढच्या वाटेला. फायनली आम्ही शाळेमध्ये पोहोचलो. शाळेमध्ये पोहोचल्यानंतर बघतो तर काही मुलांचा मोकार शहरावरती एकदम खतरनाक असं लेवलचा आळस होता मित्रांनो. पोरांना म्हणतो चला डान्सला सुरुवात करा. आता डान्स मोकार टॉप लेवलचा झाला पाहिजे. पाशाने सेटला म्हणणार पाय बे हलवा, पोरांना एकदम एन्जॉय करतो जरा. पोरांनी एन्जॉय वगैरे केला मित्रांनो. आता मला जायचं होतं घरी. मग आता डेमो दिला पोरांना. चला हाय बाय केला, टाटा बेटा करून पोरांना म्हणलं चला जाऊ. पण पोरं कशाच सोडायचं भाऊ, मोकार गोळका केला पोरांनी. सर थांबा मोकार पोरांना मी पण डेमो दिला. म्हणलं बाय बाय, जातो मी आता पुढं. मग मित्रांनो आम्हाला डान्स जागेसाठी हॉल बघायचा होता. हॉल पाहण्यासाठी मी आणि आमचे सर मस्त गाडीमध्ये आनंद घेत गेलो. फायनली मी लोकेशनला पोहोचलो. हॉल वगैरे चेक केला. हॉल तर मोकार भारी होता, पण काय सांगणार मित्रांनो, जसं पाहिजे तसं नव्हता. मोकार वैतागलो आणि बसलो बाबांपाशी. बाबांना म्हणलं, बाबा आदल्या वैतागाला काय करू. बाबांनी लाडू खायला. म्हणजे बाळा लाडू का, आज एखादंच आहे. मग मी पण काय बिन नाजर घेतला लाडू आणि घेतला लाडूचा आनंद. तुम्ही पाहू शकता. मोकार डेमो दिला बाबांना. 5 रुपयाचा लाडू दिला बाबांनी, फुल खुश. त्यानंतर स्वप्नील सेटन मी निघालो आमच्या कामाला. तेवढा एक भैया भेटला. भैयाला म्हणलं, बस बाबा गाडी तुला सोडतो, ती बस सुटली आहे. मग काय भावाला सोडलं बस स्टॉपला. भाऊ मोकार खुश. तिथून पुढे आलो आम्ही आमच्या कॉल वगैरे केला मित्रांनो. तुम्ही पाहू शकता. मोकार डेमो दिला कॉलला पण. स्वप्नील शेटला म्हणलं तू कॉलचा डेमो घे, मी बिल्डिंगचा डेमो घेतो. मोकार बिल्डिंगचं शूट बीट केलं मित्रांनो. म्हणलं इथे एखादा फ्लॅट घ्यावं. काय भाऊ बोलायला तर काय जाते, चला पुढं. तिथून पुढं कॉल केला आणि घेतला समोसाचा आनंद मित्रांनो. मोकार भूक लागली होती कारण समोसाचा आनंद घेतला आणि आम्ही निघालो पुढच्या दिशेने. पुढे येऊन बघत होतो काय. स्वप्नील शेट म्हणला, भाऊ आपल्याला रक्तदान करायचं. म्हटलं का, चल म्हणा तुला नंतर सांगतो. मग घे म्हणलं बाबा, तुला आनंद घ्यायचा रक्तदानाचा. स्वप्नील शेटने मोकार रक्तदानाचा आनंद घेतला मित्रांनो. तुम्ही पाहू शकता. असे का स्वप्नाच्या हातामध्ये सुई घुसवली. स्वप्न मोकार वळला. स्वप्न तुम्ही बघू शकता मित्रांनो. तोंड मोकार पडलेलं तोंड आहे, पण ठीक आहे. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असतं मित्रांनो. तरी म्हणलो याने रक्तदान का केलं, केळीसाठी. हा म्हणजे तुला भत्ता पाहिजे होता म्हणून तू केळी करत होता रे रक्तदान. हा केळीसाठीच ना, बरोबर. अजून काय इडली पण आहे का, घ्या मित्रांनो. आता इडलीचा आनंद हा घेतोय. म्हटलं मग काय याने रक्तदान केलं म्हणजे मी केलं. दे भावा चल मला पण दे, घेऊ दे मला पण दे. काय राव स्वप्नील शेट गद्दार केली. मला सांगा ना शर्ट भेटणार आहे, मी पण केलं असं रक्तदान. फायनली मी आणि प्रशांत शेट आलो मस्त की प्रमोशनचं सेकंड शूट होतं. शूट झाल्यानंतर भावांना मस्त की आम्हाला VIP सारखी कॉफी आली. कॉफी पिली भावांना टॉप लेवलची एकदम. कारण काय कॉफी पिली पाहिजे भावांना, थोडासा फील वेगळा आला पाहिजे. कारण काय याच हॉटेलमध्ये आम्ही गेलो ना शूटिंगसाठी, तर आम्हाला हाकलून दिलं. पण आज त्याच हॉटेलमध्ये भावा VIP ट्रीटमेंट आहे आपल्यासोबत. VIP कसं VVIP. नंतर काय थोडंसं लोकेशनचं शूट वगैरे केलं मित्रांनो. अशा रित्या थोडासा डेमो वगैरे तिथं आम्ही दिला. तिथून पुढं आमचं निघालो आमच्या वाटेने मस्त की. प्रशांत शेटला म्हणलं आता बाद झालं भावा, चला आपल्या घरी पुढे जाऊ. तेवढाच आला आमच्या भावाचा फोन. भाऊ म्हणला, शेठ तुम्ही मोठे झाले, आमच्या हॉटेलवरती पण लक्ष द्या जरा. मग काय गेलो आमच्या विनोद भाऊकडं. थोडं विनोद भाऊचं पण मार्केटिंग केली. कारण काय आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे, बाकी काय नाही. तू मराठी माणूस पुढे गेला पाहिजे. पैशाचं काय, पैसा आज न उद्या का म्हणतो मी. चला भेटूया उद्याच्या भागात. तर नमस्कार मित्रांनो, अशा रीत्या आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. भेटूया पुढच्या भागामध्ये. चला जय महाराष्ट्र, गुड नाईट.